आता आता सरकार परंतु काय ते जर रोखून कोर्टात नाही आलं तर नाही. आणि याच्या अगोदर मराठा समाजाने ते स्वीकारलं होतं नाकारण्याचे काही कारण नाही. मागाही सांगितले, आत्ताही सांगितलं, परंतु ते जनतेसारखं टिकणार आहे. केंद्र सांगतं 50% वर दिलं तर ते टिकत. मग जर ते टिकलं नाही तर पुन्हा आम्हाला तेच पाडेवाचा लावणार. आम्ही पिढ्यांना फार संघर्ष करत आलो मराठा समाज. आता आमच्या शांतना संघर्ष करतो. त्यापेक्षा मराठा समाजाच्या ओबीसीत असणाऱ्या नोंदी सांगा. तर मग तुम्ही आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट ओबीसीत आरक्षण द्या किंवा सगळ्या सोयऱ्यांना द्या. आमचा शब्द घालून तो तुम्ही आता संभाजीनगरला आमची जमीन तुम्ही म्हणता की पुण्याला इतक्या लांब कसं काय देणार तुम्ही आम्हाला? 7-12 आमचा इथला आहे संभाजीनगर. तुम्ही इथंच जमीन दिली पाहिजे. आमच्या नोंदी जर ओबीसी सापडल्या तुम्ही आम्हाला ओळख द्या म्हणून किती दिवस फसवणार? आमच्या पोरांचे मुडदे पडायला लागले जागा. ते टिकणार आहे का? स्पष्टीकरण सांगा. 3 महिने झाले सरकारला तुम्ही स्पष्टीकरण द्या. ते टिकणार आहे का? ती उपचारात बघायची का? वरून मलम लावणे चिरफाड होणार आहे का? त्याचं वाचन होणार आहे का? साहेब समितीनं अहवाल दिला त्रुटी करून त्याचं वाचन होणार आहे का? आता केवटी पिटिशन मध्ये होणारच नाही. रिव्ह्यू मध्ये झालं असतं. देणार असेल तर सांगा स्पष्ट आम्हाला. सरकार ते सांगत आम्ही कशाला भारत ठेवायचं मराठा समाजाला? आमच्या पिढ्याला म्हणजे आयुष्यभर पाप केल्यासारखं आम्ही नुसतं लढतच राहायचं का? समाजाच्या पिढ्या बरोबर करायची जनते सारखं टिकणार नाही. तर मग आम्हाला ओबीसीत आमच्या नोंदी सापडल्या तर सरसकट मराठ्यांना देऊन टाका. तुम्ही मोकळे आम्ही मोकळे. बरं आता एवढाच मुद्दा सांगतो म्हणजे जास्त वेळ होतो. मी त्या दिवशी सीएम साहेबाला बैठकीत बोलतो की ते जयंतीला तर आमच्या मुळे दाखवा लागत नाही. वंजारी बांधवाला आणि धनगर बांधवाला राहिले 19% मुद्दा. हे एकटंच म्हणतात यावलेच की एसटी फुल झाली 19 सीटाची एसटी आणि मी एसटीचे बसले. तो घेतला कवडलो ना आता बघून मला तो आधी आता टांगड्याला मग भरला सगळ्या सीटावर तू टांगड्या सरळ करतो मुख्यमंत्री साहेब एवढा बाहेरून काय त्यांनी काळ्या केल्या बाहेरून काय दिसत किती सीटाची एसटी एकटाच बसलो एकटाच खाते आम्ही तिथेच घेत. बरं आता ओबीसी म्हणजे सरसकट मराठा हे धरते 6 कोटी 5 कोटी मराठा. याचं फुल्ल गणित. विदर्भातला सगळा मराठा आरक्षणात गेला, खानदेशचा गेला, पश्चिम महाराष्ट्राला गेला, कोकणचा 15 भाग सगळा गेला. खाली कोण राहिले? आणि मराठवाडा आणि 2-3 जिल्हे. एवढ्यासाठी तुम्हाला लय आत शिरून लय तुमचं उडून चाललं का पुढे? हे बोलणं वेगळं पण कायदा सोडून नाही. आम्ही राहिलोच किती थोडे. फक्त त्याला सरसकट शब्द देऊन ते निभाव केला जातो. सरसकट म्हणलं ते 5 कोटीचा अर्धा सगळे गेले ना मराठी. आम्ही तर राहिलोत ना. कोण राहिलो ओबीसी आरक्षणात? बरं त्यात आता हक्कानं आमच्या नोंदीत सापडल्या. भारत देशात मी जबाबदारीने माझं वैयक्तिक मत व्यक्त करतो. भारत देशात अशी एक बी जात नाही की त्याच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या. बाकी त्याला सगळ्या शासन निर्णय करून दिलेले. एक साधे शासन निर्णय 1967ला तसंच दिलं. त्या मंडळ कमिशनला तसंच दिलं. कोणाला सर्वे नाही फरवे नाही काही तसंच दिलं. आमच्याकडे नोंदी सापड्या भारत देशात कोणाच्या नोंदी सापड्या सरकारी आरक्षणात असले तरी आम्हाला आरक्षण नाही. किती दिवस करायचं आणि का करायचं? आमच्या लेकराचे मुद्दे नाही पडू देणार. 20 जानेवारीच्या आत आरक्षण द्या. नसता मुंबईकडे आम्ही करोडोची संख्या जाणार. यातना आरक्षण घेऊन समाजासाठी जीवन अर्पण केलं. मरण आलं तरी हरकत नाही. मग हटत नाही.